पाय असते आईबद्दल एवढं सुंदर असं वर्णन आदरणीय प्राध्यापक फमू शिंदे सरांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी मी आदरणीय फमू शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय प्राध्यापक फमू शिंदे सर. मध्ये मध्ये मी येणारच आहे आपल्यासोबत. फमू शिंदे सर येतील का हा प्रश्न मला अनेक साहित्यिकांनी विचारला. असे हे आमचे यंग कवी येतील की नाही यावर संशय होता, पण ते आलेले आहेत आणि नक्की हेच आहेत फमू शिंदे. राष्ट्र शिरोमणी गुरु नानक महाराज आणि सर्वांनाच वंदनीय असलेले संत नामदेव महाराज यांना मी सुरुवातीलाच नम्र वंदन करतो आणि माझ्या मनात असलेल्या त्यांच्या सर्व ज्या आठवणी आहेत असतातच, ऐतिहासिक असतात, त्या आठवणीला अभिवादन करतो. मित्र हो, एका गोष्टीचा मी सुरुवातीलाच उल्लेख करतो की संत नामदेव महाराज हिंगोली जिल्ह्यातील नरसी या गावी त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा ज्या परिसरात जन्म झाला त्या परिसरात जन्म घेण्याचं माझ्यासारख्याला भाग्य लाभलं. हाच आमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, सर्वोच्च आनंदाचा. काय कमाल आहे पा, मला असं वाटत होतं की घरचीच मंडळी मला घाबरते की काय, पण माईक सुद्धा घाबरतो. पण आम्ही काही घाबरत नाही. तर त्या गोष्टीचा मी आनंदही व्यक्त केला. ही भाग्याची गोष्ट आहे. सुरुवातीलाच मी संमेलनाध्यक्ष आमचे मित्र प्रतिभाशाली लेखक कथाकार जगदीश कदम यांचं आपणा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि माझे छोटे भाऊ बबन शिंदे ज्ञानदीप लावू शकले. खरे तर जगातच आणि या देशातही संतांच्या जीवनाच्या संबंधी लिहिलेली पहिलीच कादंबरी आहे. याही गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. त्यामुळे बबन शिंदे यांच्या ज्ञानदीप लावू जगी या कादंबरीचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि त्यांचंही आशीर्वाद पूर्वक अभिनंदन करतो. खरं तर कवी असल्यामुळं कवीनं फार बोलायचं नसतं आणि कवी बोलतही नाही तसं. पण खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. ही उपस्थिती उल्लेखही झाला की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानं या उपस्थितीचा काहीतरी बोध घ्यावा. इतकी उपस्थिती आणि नुसतीच उपस्थिती नाही, नामदेव महाराजांच्यावर, संत साहित्यावर आणि एकूणच मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या जागरूकांची ही उपस्थिती आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्या गोष्टीचा जास्त आनंद आहे. आणि तोडीस तोड महिलांची सुद्धा पुरुषांच्या इतकीच उपस्थिती आहे. याचा अर्थ पुरुषांच्यावर दबाव पडावा म्हणून हे उपस्थित आहेत असा त्याचा आहे. फार चांगला उल्लेख जनाबाईच्या अभंगाचा रेफरन्स दिला आणि पदराचाही त्या उल्लेख आहे. त्याच्यावरून मला आठवलं पहा काय एक मला प्रश्न सुंदर विचारला होता की कालच्या स्त्रीचा पदर डोक्यावर होता
आजच्या स्त्रीचा पदर खांद्यावर आला तर उद्याच्या स्त्रीचा पदर कुठं जाईल? तर ह्याला काय करायचं बरं? पण काही पुरुष पदराला सोडतच नाही. जसं वक्त्याला मुद्द्याचा पदर सोडता येत नाही, तर मी त्यालाही सांगितलं की कुठून कुठेही जरी पदर गेला स्त्रीचा, तरी अंतिमतः पुरुषाला पदरात घेणारी स्त्रीच असते. म्हणून तुम्ही समजून कसं घेता, जगाला कसं समजून घेता, कुटुंबियांना कसं समजून घेता, आपल्या समोर उपस्थित आहेत त्या सगळ्या जाणकार श्रोत्यांना कसं समजून घेता, आणि मुख्य म्हणजे तुम्ही स्वतःला कसं समजून घेता, हे फार महत्वाचं असतं. हे जे समजून घेणं आहे, शेवटी आम्ही लिहितो, कविता लिहितो, आम्ही साहित्य लिहितो, कथा लिहितो, काही बोलतो, मनोगत व्यक्त करतो, म्हणजे काय असतं, आम्ही स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु संतांची मुख्य शिकवण त्यांच्या लेखनातली ही आहे की माणसाला स्वतःला समजून घेता आलं पाहिजे, तरच तुम्हाला जग समजू शकतं, नाहीतर जग समजू शकत नाही. शिरोमणी नानक गुरु महाराजांनी काय, नामदेव महाराजांनी काय, हे संस्कार केले समाजावर की स्वतःला समजून घ्यायचं तुम्ही शिका, मग इतरांच्यावर तुम्हाला प्रेम करता येईल. आणि हे प्रेम करणं म्हणजेच ही सगळी संमेलनाची फलश्रुती असते, यशस्वीता असते. आता दोन माईक दोन आणि वक्ता एक, म्हणजे दबाव कोणाचा वाढला हे तुम्ही लक्षात ठेवा. पण हे काम असतं, तुमच्या कानापर्यंत हे सगळं पोहोचवता आलं पाहिजे. किंवा आम्ही संवादच करतो, लेखनातून संवाद करतो, कवितांच्या मधून संवाद करतो, आणि जे जे तुमचं बोलायचं लिहायचं राहून गेलं, खूप लिहायचं असतं तुम्हाला, पण लिहून होत नाही. तुमचं जे लिहून झालेलं नाही, तुमचं जे लिहायचं राहिलेलं आहे, तेच आम्ही तुमच्या मनाला साक्षी ठेवून लिहित असतो, आणि मग ही माझी कविता आहे असं स्वामित्व आमच्याकडे घेत असतो. खरा अधिकार आणि खरी मालकी ही तुमची आहे, बाकी कोणाची नसते. कोणाची मालकी असणार? आणि मालकीच्या पलीकडचं जे लेखन आहे ते संतांनी दिलेलं आहे. ते ठीक आहे, अभंगामध्ये तुका म्हणे, नामा म्हणे, हे जरी शब्द आलेले असले तरी तुम्हाला संतांचा विसर पडू नये म्हणून ती नाममुद्रा तिथे येत असते. बाकी संस्कारांचा विसर पडता कामा नये, या प्रकारचा बोध संत साहित्यातून आपल्याला घ्यायचा असतो. आणि हे सगळं घडावं म्हणून इथे जे लिहिलेलं आहे की नानक साई फाउंडेशन, असं फार सुंदर फाउंडेशनचं नाव आहे. म्हणजे दोन अंतःकरणाला जोडणारा तो शब्द आहे. दोन अंतःकरणाला, जसं आपण आई हा एक शब्द म्हणून वापरतो, परंतु दोन अंतःकरणाला जोडणारा तो शब्द आहे की आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला आणि ईश्वराला जोडणारा जो दुवा असतो तो फक्त आईमध्येच सापडतो. म्हणून आईला तुलना नाही, कुठेही तुलना नाही. म्हणून प्रत्येक कवीनं आई संबंधी कविता लिहिलेलीच आहे. ज्या कवीनं आई संबंधी कविता लिहिलेली नाही ते गुन्हेगार नाही, परंतु त्याच्या लेखनाला परिपूर्णता नाही. आईच्या लेखनाशिवाय कोणाच्याही लेखनाला परिपूर्णता नाही. हे एवढं महात्म्य आहे. आणि म्हणून सगळे संत महात्मे हे मातृत्वाचाच अनुभव घेत असतात. मातृत्व आपण काय म्हणत असतो
ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपण शेवटी देशालाही मातृभूमी म्हणतो का? त्याचं कारणच हे आहे की जिथे सर्जनाची लक्षावधी नाही, आपल्याला उपमाच देता येणार नाही अशी सर्जनाची क्षमता फक्त आईकडेच असते आणि फक्त जमिनीकडेच असते, अन्यत्र तुम्हाला कुठेही सापडत नाही. अशा सर्जनाचा यासारख्या साहित्य संमेलनांच्या मधून सत्कार होतो आणि त्याची दखल घेतली जाते, ही माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनही आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एका छोट्या रचनेनं ते माझं मनोगत मी संपवतो. मनोगत वाढवू नये. एक वक्ता असं सांगतात, एक वक्ता इतकं लांब लचक बोलत होत, लांब लचक म्हणजे माणसं काही श्रोते घरी जाऊन जेवण करून आली, भाषण चालू, आणि मग एक माणूस फार शहाणा म्हणून तो काही नाही, एक मोठा हातात दंडा घेऊन समोर येऊन बस वक्त्याच्या. तर वक्ता जरा चाचरला त्याला पाहिल्या बरोबर, जरा बोलण्यात गडबड होऊ लागली. तर ते दंडा घेतलेला माणूस उभा राहिला, सांगितलं, मित्रा तुझं व्याख्यान तू चालू ठेव, घाबरू नकोस. ज्यानं तुझं आयोजन केलेलं आहे त्याच्या शोधात आहे. त्यामुळं आयोजकाला सुद्धा फार काळजीपूर्वक कोणाचं भाषण ठेवायचं, कोणाचं ठेवायचं हे पाहावं लागतं. असे प्रसंग घडत असतात. म्हणून एखाद्या प्रसंगाकडे आपण कसं पाहतो, शेवटी विनोद विनोद म्हणजे तरी काय, शेवटी प्रत्येक माणूस अतिशय स्वतःपुरता विनोदी असतो आणि विनोद बुद्धी प्रत्येक माणसाकडे असते. आणि संतांच्याकडे तर विनोद बुद्धी तुम्ही अभंग वाचून पहा, तुमच्या लक्षात येईल. अप्रतिम विनोद बुद्धी प्रत्येक माणसात असते, फक्त औचित्यानं त्याचा वापर करावा लागतो. कुठं काय बोलावं हे एखाद वेळी गडबडीत भान नसतं. काय गडबडीमध्ये कोणता शब्द कोण केव्हा फेके. आमच्या एका मावस भावाला इंग्रजी शब्द फेकायचा फार नाद. काय माझ्या घरी कधी आला तर मला तू पाणी द्या, कधीच म्हणायचं दादा वॉटर, अक्का पाणी द्या. त्याला इंग्रजी शब्द फारच. तो एकदाच विदर्भात गेला आणि सगळीकडे, मी अनेकदा विदर्भात कार्यक्रमाला गेलो तर जो तो माझं नाव सांगला, हा आम्ही ओळखतो, आम्ही ओळखतो. तर त्याला इतका आनंद झाला, माझ्या घरी आला, दादा मी विदर्भात गेलो होतो म्हणे. काय प्रत्येक जणाच्या तोंडात तुमचं नाव, सगळे तुम्हाला ओळखतात. काय विदर्भात तुमची पॉप्युलेशन आहे म्हणे. अरे म्हटलं बाबा इथे बोलला ते ठीक आहे, बायको समोर नको बोलला. तिला वाटायचं की प्रोग्रामच्या नावाखाली तिकडे जाऊन पॉप्युलेशन वाढवतो की का. खर तर त्याला पॉप्युलॅरिटी असं म्हणायचं होतं, पण सुचलं नाही. आता काय करणार, फटाफट शब्द कसे फेकायचे. पण मला कौतुक या गोष्टीचं आहे, काय अर्थाचा आनंद हो, पण फेक थांबवायचं. चांद्रयान या नाही तर त्या कुठल्या तरी ग्रहावर उतरेल, पण उड्डाण तर घेतलंच पाहिजे. तसं तो होतं, त्याचं ते होत असत. या एका छोट्याशा कवितेला मी समारोप करतो की भीती नावाची जी गोष्ट आहे मनात, ती राहू नये म्हणून संतांनी संस्कार केले. पण भीती काही आपला पाठिंबा सोडत नाही. आता आम्हाला काही लेखन करायचं असेल तर एकांत लागतो, पण तिथेही भीती वाटते. कधी कधी लिहिलेलं कुणीतरी ऐकावं म्हणून सोबत लागते, तिथेही भीती वाटते. ही काय आहे? कधी कधी एकटेपणाची कधी कधी भीती वाटते. प्रत्येकाला अनुभव असतो, कारण वेगळी.
एकटेपणाची कधी कधी भीती वाटते, तशी सोबतीचीही कधी कधी भीती वाटते. राजकारणातल्या लोकांना माहिती आहे, एखादा पक्ष सोबत घेतला तर तो सोबत राहून काय काड्या करेल, म्हणून सोबतीचीही कधी कधी भीती वाटते. एकटेपणाचीही कधी कधी भीती वाटते, तशी सोबतीचीही कधी कधी भीती वाटते. सावलीत बसलेले निजलेले अनोळखी बनले, सावलीत बसलेले निजलेले अनोळखी बनले. परोपकाराचीही कधी कधी भीती वाटते, परोपकाराचीही कधी कधी भीती वाटते. कसा खेळ खंडोबा चांग भले म्हणता म्हणता, कसा खेळ खंडोबा चांग भले म्हणता म्हणता. तळी उचलण्याचीही कधी कधी भीती वाटते. राजकारणात फार तळी उचलायला, कोणाची त्याची तळी उचलली तरी तो काय करेल याचा भरोसा नाही. कसा खेळ खंडोबा चांग भले म्हणता म्हणता, तळी उचलण्याचीही कधी कधी भीती वाटते. आणि शेवटी तनाचे शरीराचे, तनाचे कीर्तनाचे केवढे व्यापार खुले. महाराज मानधन घेतल्याशिवाय कीर्तन नाही. तनाचे कीर्तनाचे केवढे